नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम येणाऱ्या 24 तासाच्या हवामानाचा अंदाज पाहण्या अगोदर आज दिवसभराचा आपण अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानामध्ये वाढ पाहायला मिळाली. काही ठिकाणी तापमान जवळपास 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर संपूर्ण राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी पावसाची नोंदी आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळालं नाही. मात्र काही ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळालं. मात्र हे जे ढग होते हे एकदम लाईट होते, अति उंचावचे ढग होते. त्यामुळे या ढगांच्या मध्ये जास्त ताकद नसल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर आज दिवसभराचा तापमानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आज दिवसभराचं जर पाहिलं तर सर्वाधिक तापमान हे विदर्भातील अकोलामध्ये पाहायला मिळालेलं आहे. अकोल्यामध्ये जवळपास 38.7 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खालोखाल वाशिम 38.4 डिग्री सेल्सिअस, नांदेड 38.3 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्येही जवळपास 38.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर जेऊरमध्येही जवळपास 38.3 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर सांगलीमध्ये 37.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर परभणीमध्ये 37.1 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 37.4 डिग्री सेल्सिअस, अमरावती 37.2 डिग्री सेल्सिअस, वर्धा 37 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 37.8 डिग्री सेल्सिअस आणि जळगाव जर पाहिलं जळगावमध्ये 36.6 डिग्री सेल्सिअस, लातूर 36.6 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 36.9 डिग्री सेल्सिअस, तसेच सातारामध्येही 36.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नागपूर असेल, भंडारा, गोंदिया हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, जवळपास 36.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याच्याबरोबरच गडचिरोली जर पाहिलं तर गडचिरोलीमध्येही जवळपास 36.8 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळाले. याच्याबरोबर जर पाहिलं तर हिंगोली 36.2 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 35.5 डिग्री सेल्सिअस, जालना 35 डिग्री सेल्सिअस, बीड 35 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 35.6 डिग्री सेल्सिअस, नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास 34 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तसेच पुण्यामध्ये 35.9 डिग्री सेल्सिअस, कोकणाचा उत्तरेचा भाग असेल पालघरमध्ये 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच कोल्हापूरमध्ये 35.6 डिग्री सेल्सिअस आणि सिंधुदुर्गमध्ये 34 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 33.7 डिग्री सेल्सिअस, रायगड असेल 32.2 डिग्री सेल्सिअस, मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी जवळपास 33.2 आणि 33.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ठाण्यामध्येही 33 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर अहिल्यानगरच पाहिलं, अहिल्यानगरमध्ये 34.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळालं, जवळपास 32.5 डिग्री सेल्सिअस. हे जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी, मात्र जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी जवळपास 34 डिग्री सेल्सिअस तापमान हे पाहायला मिळालं. हा जे टेम्परेचर आहे हे संपूर्ण जिल्ह्याचे ॲव्हरेज टेम्परेचर आहे. मात्र काही ठिकाणी असे असतील, एक्झाम्पल चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल ब्रह्मपुरीमध्ये जवळपास 38-39 डिग्री सेल्सिअस तापमान आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी याचबरोबर सिंधुदुर्गचा उत्तर भाग असेल या ठिकाणी दमट हवा तसेच उष्णतेची लाट उद्यापासून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर जो वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तरेला आहे हा वेस्टर्न डिस्टर्बन्स कमजोर पद्धतीचा आहे. मात्र या डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे काही ठिकाणी म्हणजे उत्तरेचा जो भाग असेल याच्यामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचं या भागामध्ये अतिउंच भागामध्ये ढगांचं वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र केरळ असेल, याचबरोबर तमिळनाडूची सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि पूर्व घाट असेल म्हणजेच आंध्र प्रदेशाचा पश्चिम भाग पूर्व भाग असेल आणि ओडिशाचा पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या दिशानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये तसेच सध्या उत्तरेला जो डब्ल्यूडी आहे तो डब्ल्यूडी पुढे सरकेल आणि 11 तारखेला किंवा 12 तारखेला अजून एक डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये दाखल होणार आहे. मात्र हा दोन्ही डब्ल्यूडी जे असतील हे कमजोर पद्धतीचे डब्ल्यूडी आहेत. याचबरोबर उत्तरेकडून जी थंडगार वारा जो वाहत होता तो वारा राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल, दिल्ली असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश असेल
याचबरोबर बिहार आणि झारखंड व पश्चिम बंगालपर्यंत सध्या पोहोचत आहे. त्यामुळे जी काही सकाळची ती थंडी वाजत होती ती थंडी फक्त पंजाब असेल, हरियाणा, याचबरोबर उत्तर प्रदेश, दिल्ली याच ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर या राज्याच्या दक्षिण भागाला संपूर्ण पाहिलं, याच्यामध्ये राजस्थान असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तसेच ओडिसाचे पश्चिम भाग असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश हा संपूर्ण भागामध्ये तापमान प्रमाणापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तापमान वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं का, वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी ही या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच जे पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल चा दक्षिण भाग असेल, या भागामधून जे वारा आहे ते वारा राजस्थान मार्गे देशांतर्गत भागात प्रवेश करेल. त्यामुळे या ठिकाणी तापमान वाढ आपल्याला सरासरी जास्त पाहायला मिळेल. अजून काही दिवस तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा आणि तापमानाचा जर पाहिलं, पाऊस येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात कोणत्याही विभागामध्ये पाहायला मिळणार नाही. तसेच तापमानाबद्दलचं आपण जर पाहिलं, सर्वाधिक कमी तापमान हे सिंधुदुर्ग पश्चिम पूर्व असेल, रत्नागिरी पूर्व असेल, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण घाट माथ्याचा जो भाग असेल, याच्यामध्ये पुणे घाट माथ्याचा भाग, लोणावळा, खंडाळा, घोड असेल, भोर असेल, याचबरोबर महाबळेश्वर, वाई, पाटण, तसे सांगलीचा शिराळा तालुक्याचा अतिपश्चिम भाग असेल, याचबरोबर शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, चंदगड, आजरा हा जो पट्टा असेल, या ठिकाणी जवळपास 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच काही ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण खानदेश या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संपूर्ण समुद्र सपाटीचा भाग असेल, या ठिकाणी ही हीट वेव्ह राहण्याची शक्यता, म्हणजे हीट वेव्ह म्हणजे जवळपास 35 डिग्रीच्या वरती तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोकणाचं जर पाहिलं, कोकणात मध्ये हीट वेव्ह कशी मोजली जाते, तर कोकणामध्ये 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तापमान गेलं व -5 +5 हा डिफरन्स असतो, या डिफरन्समुळे डिपार्चर टेम्परेचर असतं, या टेम्परेचरमुळे या ठिकाणी हीट वेव्ह अलर्ट जातं. मात्र जो मैदानी भाग असेल, म्हणजे अति उंचावचा भाग असेल, म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी जवळपास 40 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेला तापमान जातं त्यावेळेला हीट वेव्ह डिक्लेअर केली जाते. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.